इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील दिग्रस येथील ब्रांच पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला पोस्ट मास्तरानं तब्बल 1.25 कोटी रुपयांचा 1.25 कोटी मोठा आर्थिक घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे। सिंधुबाई बाळबुधे असं हिचं नाव आहे। गरीब शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबाच्या बचत खात्यातील आरडी आणि एफडी मधील रक्कम परस्पर काढून अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। गावकऱ्याच्या तक्रारीनंतर काटोल पोलिसांनी गुन्हा दाखल करून यांना अटक केली आहे। दिग्रससह मंडली येरळा, तोटे, हरमखोरी यासारख्या जवळपास 5 गावातील शेकडो गरीब कुटुंबांनी आपल्या कष्टाचे पैसे जमा केले होते। मात्र पोस्ट मास्तर सिंधुबाई बाळबुधे यांनी अत्यंत चलाकीने या गरीब खातेदारांची फसवणूक केली आहे। हा घोटाळा लक्षात येताच संतप्त गावकऱ्यांनी खातेदारांनी काटोल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। याची तपास पोलिसांनी सुरू केला आहे। पोलीस याविषयी अधिक माहिती घेत आहेत। आरोपी पोस्ट मास्टर सिंधुबाई बाळबुधे यांना अटक करण्यात आली आणि या घोटाळ्यात आणखी कोणी सामील आहे का, किती रक्कम फसवणूक करण्यात आली या दिशेने तपास सुरू आहे। या घटनेमुळे पोस्टातील ग्रामीण भागातील योजनांच्या सुरक्षेवरती मोठा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय।